रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरून घेण्यासाठी सीना माढा उपसा सिंचन योजनेतून आमदार अभिजित आबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आज सकाळी पाण्याचं पूजन करून सोडण्यात आलं. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झालं असून या निर्णयामुळे माढा तालुक्यातील शेतीला मोठा दिलासा मिळणार असून आगामी हंगामात कृषी उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आणि अपेक्षा व्यक्त होतीये. माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरण्यासाठी सतत अधिकाऱ्यांसोबत बैठक व चर्चा करून आज पाणी सोडण्यात आलं असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. टेल टू हेड पाणी पुरवठा पूर्ण होईल असं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, ज्येष्ठ नेते भारत नाना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख, युवती जिल्हाध्यक्ष विनंती कुलकर्णी, DVP बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक, रामकृष्ण काळे, सुरेश पाटील, बाळासाहेब ढेकणे, हरिभाऊ माने, आकाश पाटील, दीपक खोचरे, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक संदीप खारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याबाबत बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे म्हणाले की गेले कित्येक वर्ष या योजनेसाठी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून रणजित शिंदे यांनी पैसे घेतले. 81% हे शासनाने व 19% हे शेतकऱ्यांनी भरायचे असताना देखील शेतकऱ्यांकडून पूर्णपणे पैसे वसुली करण्यात आली. त्या पैशाचा हिशोब रणजित शिंदे यांनी द्यावा. तसेच काल परवा ज्यांनी आमदारांवर टीका केली त्यांची कुवत त्यांनी स्वतः तपासून घ्यावी या शब्दात जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी खोचक टीका केली आहे. आता मी तुम्हाला म्हणजे दुसरी ही गोष्ट एक सांगतो की आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी आता अभिजित आबाने त्या दिवशी याची मीटिंग घेतलेली आहे. पुण्यात एक मीटिंग झाली, चीफ इंजिनियरकडे मुंबईत मीटिंग झाली आणि आता आहे त्या ठिकाणची खोली ही वाढवण्याचं तत्वतः मान्य शासनाने केलेलं आहे. त्यामुळं त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली की ह्याचं काम आणि मोटारीचं काम 32 कोटी रुपयाचं हे काम हे मंजुरी मिळाल्यानंतर लगेच चालू होईल. आता पुन्हा सुद्धा अजून ती म्हणणार आम्ही गेल्या 5 वर्षाच्या अगोदर त्याचा अर्ज दिला की इथं ही खुली वाढवा आणि पुन्हा नारळ फोडा हे त्याली. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही 20 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये जे अर्ज दिलेले आहेत ते अर्ज अजून 25 वर्ष ती कामं न पुरं होण्या इतकं आहे तर तुम्ही सगळ्या ठिकाणचं नारळ फोडत राहा अशी त्यांना विनंती आहे. आणि लाईट बिलाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 81% लाईट बिल हे शासन भरतं, 19% लाईट बिल हे शेतकऱ्याकडून भरलं जातं ॲडव्हान्स कारखान्याकडून. मला जे आता सहजासहजी कुठंतरी नारळ फोडल्यावर जे भरपूर बोलतायत, कितीही बोलतायत, मी त्यांच्या बोलण्याला म्हणणार नाही, पण त्यांनी बोलताना एक मुद्दा स्पष्ट करावा की गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्याचे ऊस बिलातून कपात केलेल्या पैशाची रक्कम किती आहे की 80% भरून शिल्लक राहिलेली रक्कम किती आहे. कितीही जुळवाजुळव केली तरी त्याची जुळवाजुळव होऊ शकत नाही. आणि जर माढा तालुक्यातील शेतकऱ्यावर मी असं दादावर बोलणारच नाही, दादा देव माणूस म्हणून आपण दादाला सोडू देऊ, पण रणजित भैयाच्या बाबतीत मी सांगतो की त्यांनी हेही सांगावं की कारखान्यानं पैसे किती जमा केले आणि त्यातलं पैसे शासनाकडे किती दिलं आणि त्यांनी ठेवून किती घेतलं. ह्या ज्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी अशा आहेत. आता ह्या वर्षीचं ऊसाचं पैसे जे आहेत,
ऊसाच्या जर शेतकऱ्याविषयी त्यांची भावना चांगली असती आणि हे लिफ्ट त्यांना चालावं असं वाटत असतं तर त्यांनी ह्या वर्षी सुद्धा आपल्या या 42 गावातील ऊस जो विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला पिंपळनेरच्या साखर कारखान्याला आला, जसं गेली अनेक वर्ष ते पैसे कपात करून शासनाकडे देत होते तसं ह्या वर्षी केलं का ह्याचं उत्तर एक द्यावं. आणि जर केलं नसलं तर तुम्ही का केलं नाही, म्हणजे तुमची भावना हे लिफ्ट सुरू ठेवावं अशी नाही, ते बंद पाडावं याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात असं यावरनं जनतेला वाटल्याशिवाय राहणार नाही.